चला सामना सुरू होतोय. चला 12th मॅन पाठवून द्या. दोन्ही टीम. पहिला सामना सुरू होतोय. 11 वाजून 34 मिनिटे स्थानिक वेळ आहे. जसा पहिला बॉल पडेल टाइम काउंटर स्टार्ट होईल. लक्ष असू द्या. 4 षटकं विहित 20 मिनिटांच्या आत टाकावी लागतील. बॉलिंग मार्कवर गौरव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आघाडीसाठी दाखल होत आहेत. लेफ्ट बॅटर स्ट्रायकर एंडला पुरुषोत्तम पारधी आणि त्याची सोबत देतो नॉन स्ट्रायकर एंडला वशीम शेख. ऑल इज सेट. ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट बॉल. पहिला बॉल बॅटची कडा घेत निघालाय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने स्वतः इष्टरक्षक पोहोचतायत. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसोबत सध्या खातं खुलं होतंय रोहिदास नगर क्रिकेट संघाचं. पुरुषोत्तम पारधी यांच्या बॅटमधून एक धाव आणि डावाचा सध्या शुभारंभ होत असताना बॉलिंग मार्कवर गौरवला आपण बघत आहोत. रायटी बॅटर वसीम सध्या स्ट्रायकर एंडला. त्याच कारणास्तव फील्ड पोझिशनमध्ये बदलाव आता करण्यात आलेले आहेत. चला वेळेच्या बाबतीत आता सहकार्य अपेक्षित आहे. जरा काय करा. स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळावं लागेल. ऑन साइडला टर्न केल्या बॉल पण फिल्डर उपस्थित. काव फेसला चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद होतोय. वसीम माघारी परततोय. एकला बसलाय पहिला झटका टीम रोहिदास नगर क्रिकेट संघाला. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. नवीन बॅटर बॅटिंगसाठी सौद दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गौरवला मिळतंय पहिलं सुयश आणि त्याचबरोबर पहिली सांघिक सफलता फिल्डिंग करत असताना एमजे स्पोर्ट्स देहवली क्रिकेट संघाकरता. फुलटॉस बॉल दिशा दिली. टर्न केला. मिडविकेटला गॅप मोठा आहे. निघालाय बॉल गॅप मधून थेट सीमारेषेच्या बाहेर. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक. पहिला दमदार 4 चौकार. आपण बघत आहोत 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 7 धावा सध्या स्कोर बोर्डवर. वसीम बाद झाला. आता जबाबदारी सौदनं स्वीकारलेली आहे. यावेळेला खोलात होता बॉल. हलकस अपील पण स्पर्धेमध्ये LBW लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. ही सूचना आम्ही पहिल्या मॅच पूर्वीच केलेली सिरीज. डॉट बॉल. छोटेखानी कमबॅक होतोय गोलंदाज गौरव कडून. धावा स्थिर 7. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट केलाय बॉल. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून फिल्डर इनफिल्ड मधून पोहोचतात. पाठमोऱ्या परिस्थितीत चांगलं बॅकअप. तोपर्यंत 2 धावा आता सहजरित्या मिळताना दिसतील. याचबरोबर ओव्हरची होईल सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. रोहिदास नगरनं टॉस जिंकत बॅटिंगला दिली पसंती आणि पहिल्या षटकात स्कोर आपण बघत आहोत 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. सतीश पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट बॅटर पुरुषोत्तम पारधी सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला सौद त्याची सोबत देतोय. तर वसीम मात्र या सामन्यात महत्वाच्या निर्णायक सामन्यात फार लवकर माघारी परतलाय.
ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू होतोय. ऑनलाईन व्ह्युअर 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जॉईन झालं त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. नव्यानं जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. बॉल होतं यार सतीश. पहिला बॉल रनवेमध्ये आलाय, थोडा व्यत्यय ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सिग्नल इट्स अ डेड बॉल. सतीश पाटील बॉलिंग मार्कवर सेकंड पॉवर प्ले. पहिल्या षटकांती 9 धावा धावफलकावर. हो, यावेळेला पायावर आदळलाय बॉल. विकेट किपर बॅकअपसाठी उपस्थित झाले. धाव मिळणार नाही. चांगला वेग आहे सतीशकडे आणि पहिल्या बॉलवर चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगली लेंथ लाईन सध्या आपण बघत आहोत. डॉट बॉलनं त्याची झाली सुरुवात. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक बॉल विथ मिडॉनचा फिल्डर पोहोचलाय. चांगलं जजमेंट. आणखीन एक चांगला झेल संपादित होतोय. पुरुषोत्तम पारधीला सोडावं लागतं मैदान आणि लागलाय धक्का. 9 वरती दुसरा. बॅटिंग करणाऱ्या टीम रोहिदास नगर क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बॅटिंगसाठी नवीन बॅटर संदेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विकेट 2 गमावलेले आहेत. टॉस जिंकत बॅटिंगचा घेतलेला निर्णय आणि सध्या डावात दोन्ही सलामीवीर माघारी परतलेले आपण बघत आहोत रोहिदास नगर क्रिकेट संघाचे. स्ट्राईक. फुलटॉस बॉल, चांगला वेग, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये रनआउटचे प्रयत्न सुरू होते. पंचांचा लेग बायचा सिग्नल येतोय. वेगवान फुलटॉस होता, बरोबर जाऊन पायावर आदळलाय. बॅटर फ्रेम मध्ये देखील नव्हते. संधी बनली होती रनआउटची पण त्या संधीचं सोनं झालं नाही. ऍड होताना दिसेल एक एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. डाऊन द लेग स्ट्रिक. लाईन इथे खराब आहे. निघालाय बॉल लॉंग स्टॉपला. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल वाईट +4. एकूण येत आहेत या एक्स्ट्रा 5 धावा, अतिरिक्त 5 धावा. इट्स अ लकी फायफर हा पंजा. पाहायला मिळतात तर 19. 19 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. 19 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप सध्या बिल्डअप होते. खोला टाकलाय बॉल. बॅटर बीट. आता विकेट किपरही बीट. शॉट थर्डमॅनही बीट. बॉल निघालाय लॉंग स्टॉप रिझनला. पंचांचा सिग्नल येतोय. लक फॅक्टर ऑन. या लकी धावा 4 चौकार. एक्स्ट्रा 4 धावा स्कोर सध्या आपण बघत आहोत 23-23. 23 ला विकेट 2 पडलेले आहेत. कव्हर्स बॉल स्वीपर कव्हरला निघाला. एक सिंगल बनली आहे. एकच हा बनताना दिसेल. स्कोर सध्या एंड ऑफ सेकंड ओव्हर 24 धावा.
गौरव सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवर 2 षटकात 24 धावा बनलेल्या आहेत. 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वाहिनीच्या वतीने स्पर्धेचं टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्युअर्स आमच्यासोबत जॉईन झाले तर सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. ऑन साइडला अक्रॉस बॅट दिशा दिली आहे. स्कोर लेग वरून मागे निघाल्या बॉल डीप मध्ये बॅकवर्ड स्कोर लेगला मिसफिल्ड सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या आता पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या धावफलकर अंकित झाली ती 26-26. 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विकेट 2 गमावलेले आहेत. हार्ड बॉलमध्ये 15 धाब्याचं योगदान देत असताना हा डाव सावरलाय सौदनं. लोवर फुल टॉस सॉफ्ट बॉटम माइंड समोर ड्राईव्ह केला मिडॉन फिल्डर मिळेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या साहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 27-27. सुमित भागरे यांच्या वतीनं भूषण पाटील यांच्यासाठी ऑल द बेस्ट आलेलं आहे. त्यांचं स्वागत आहे जे ऑनलाईन सध्या 7 स्टार लाईव्ह इव्हेंट या ऑफिशियल वाहिनीशी संलग्न झालेले आहेत. यावेळेला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम बॉल अबे झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फालेकचा फिल्डर चांगल्या वेगानं बॉलवरती धावून आलाय आणि बॉल त्यानं हाताच्या उंजलीमध्ये कैद केलाय. फलंदाज बाद. तिसरा धक्का. संदेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट डिसमिसल. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला बॅटिंग ऑर्डर देखील सेट करा. वसीम आपला संघ म्हटलं तर याच विभागातील संघ आहे. ग्राउंड आणि रोहिदास नगरचं अंतर पाहिलं तर 10 मिनिटचं देखील नाही, पण अजूनही संपूर्ण स्क्वॉड उपस्थित झाला नाही. खरं तरी खंत आहे. वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य संयोजक समितीला अपेक्षित असतं. पायावर आदलाय बॉल. नवीन बॅटर नेहाज दाखल झालाय. डॉट बॉल. गौरवचा सेकंड स्पेलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स. धावा सध्या स्थिर 27-27. वेलकम. नुकताच उपस्थित होत आहेत मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मुकेशजी विशे साहेब. विनंती या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. इनिंग ब्रेक दरम्यान टॉस होईल. जनमान बेलपाड आणि त्यांच्या विरोधात लेडी स्टार धारोल इन ॲक्शन असेल. रेडी राहा दोन्ही टीम. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट पण तो देता आला नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या सिंगल धावेच्या साहाय्याने 28-28. 28ला विकेट सध्या आपण बघत आहोत. 3 पडलेले आहेत. पार्टनरशिपची नितांत गरज आता मॅचमध्ये. मध्यंतरी छोटेखानी भागीदारी बिल्डअप झाली होती, पण सौद आतापर्यंत एकाकी किल्ला लढवतोय तो स्ट्रायकर एंडला. यावेळेला यॉर्कर. परफेक्ट ब्लॉक होल. डॉट बॉल. संधी दिली नाही फलंदाजाला हात खुले करण्याची. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट गौरववाले. रनवे रिलीज ऑफ डिलिव्हरी हाय आम ॲक्शन. त्याचबरोबर लेंथ ॲक्युरेसी कंट्रोल सध्या त्याच्या वतीनं. सेकंड स्पेलमध्ये देखील त्याची जबरदस्त कामगिरी. 2 षटकांचा त्याचा स्पेल संपलाय. 13 धावा देत असताना महत्त्वाच्या 2 विकेट त्यानं कॅरी केलेल्या आहेत. सो ओव्हरऑल टोटल आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर 9.33 धाव्याच्या धावगतीनं बनलेल्या आहेत त्या 28 धावा. षटक 14 सुरू होते. चला थोडी गाय करा. यानंतर होणारा सामना जनमान बेलपाड आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन असेल. लिटिल स्टार धारोल टीम उपस्थित झालेली आहे. टीम बेलपाडाला रिक्वेस्ट आहे इनिंग ब्रेकच्या दरम्यान कंपल्सरी टॉस केला जाईल. आपली उपस्थिती अनिवार्य आहे, गरजेची आहे. हर्षल बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निर्णायक 4थं षटक सध्या मार्गस्थ होत आहे. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. थोडी गाय करा.
चला कॅप्टन यानंतर रेडी राहायचं. लास्ट ऑफिशियल कॉल आहे जनवान बेलपाड आणि त्याचबरोबर टीम लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाकरता. बॉलर तयार. पहिला बॉल टॅप केला समोर, रनआउटची संधी. डायरेक्ट किट दिलाय स्ट्रायकर रेंजला. रॉकेट इट ऑन द स्टंप, बँग ऑन टार्गेट. फलंदाज बाद. 6ची महत्वाची विकेट आलेली आहे आणि लागलाय धाबाच्या स्वरूपात मोठा झटका, मोठा आदरा टीम रोहिदास नगरला. फलंदाज बाद. नवीन बॅटर रोमन बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 28-28. नुकताच 4थी विकेट गमावलेली आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लेंथ पासून थोडे दूर राहिलाय. थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलेला आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, लॅक ऑफ फुटवर्क बदलाले त्याचा अभाव. डॉट बॉल. धावा सध्या स्थिर 28-28. 28ला विकेट 4 पडलेले आहेत. पहिल्याला बॅकफुटर जात असताना अपिश कव्हर ड्राईव्ह. फिल्डर उपस्थित, मिसफिल्ड. एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल दिला नाही. संधी तर सहजरित्या बनली होती, पण एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगलना स्कोर सध्या 29. 29 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोइनला लागल्यानंतर बॉल बॅटरच्या पायावर आदळलाय. समोर मार्ग शोधतोय स्वतः गोलंदाज. चांगलं बॅकअप करतायत. आणखीन एक डॉट बॉलची होत असताना सांगता स्कोर सध्या 29-29. आपल्याला बॅटची कडा, पण शॉट थर्डमॅनचा फिल्डर पासून थोडा दूर बॉल पडलेला आहे. तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत सध्या एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 30 ऑन बोर्ड. स्टील 1 to go. मागच्या षटकाच्या तुलनेत या षटकात धावफलकाची थोडी मंदावलेली गती आपण बघत आहोत. आणखीन एक चांगला बॉल, लेनचा चांगला वापर. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्याबरोबर बॉल थेट निघाला एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलनं झाले षटकाची सांगता. 4 षटकात 30 धावा बनल्या गेल्या. 7.50 धाब्याची माफक धाव घेतली. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचा निर्णायक षटक आता बाकी आहे. स्कोर बनलाय 30 ऑन बोर्ड. विकेट 4 गमावलेले आहेत. बाद होणारे फलंदाज पुरुषोत्तम, वसीम, त्याचबरोबर संदेश आणि खास करून ज्याचं चांगलं योगदान या डावात देताना पाहायला मिळालं, सौद. हे 4 बॅटर आतापर्यंत गमावले त्या मॅच मध्ये टीम रोहिदास नगरनं. दहिवली सध्या फ्रंट सीटवर या सामन्यात आपण बघत आहोत. 4 षटकात कंट्रोल कामगिरी. बॉलिंग डिपार्टमेंटला जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मात्र अंतिम षटकात मोर दॅन 20 पेक्षा जास्त धावा स्कोर करण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल चांगल्या लेंथवर निघालाय सरळ एसटी रक्षकाच्या हातात. हा देखील खोलात होता बॉल. चाललाय ते एसटी रक्षकाच्या दिशेनं. बॅक टू बॅक सेकंड डॉट. बंटीला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. धावा सध्या 30 बनलेल्या आहेत. विकेट 4 गमावलेत. अजूनही पहिल्या डावाचे 4 चेंडू बाकी आहेत. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल. हवं तसं टायमिंग नव्हतं. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल आणि नॉस्ट्राक रेंजला दुसरी धाव तितक्या सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. पण आता पंचांनी मात्र थर्ड अंपायरची मदत मागितलेली आहे. पायचे दुसऱ्या धाब्यासाठी जो प्रयत्न केला गेला नॉस्ट्राक रेंजला रोमन कडून, तो यशस्वी ठरला की नाही. बॅटर इनलाईन सेफली
बॅट ड्रॅग करू शकला की नाही, या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील, विचारात घेतल्या जातील, न्याहाळल्या जातील. बॅट्समन इज गॉन. बॅट ड्रॅगच केली नाही, पोझिशन मध्ये आले होते पण बॅट ड्रॅग केली नाही ऑन टाइम. त्याच कारणासह आता बॅटर रोमनला माघार यावं लागेल. 1+ विकेट. रनआउटची आणखीन एक विकेट आता गमावली आहे टीम रोहिदास नगरनं. 5वा धक्का सध्या बसतोय. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होईल, लक्ष असू द्या. ऑलरेडी टीम धारोलचे संघाटक उपस्थित झालेत. बेलपाडा टीम कॅप्टन रिक्वेस्ट आहे, आपण उपस्थित व्हा. स्कोर 31-31. विकेट 5 पडलेले आहेत. नवीन बॅटर बबूल पोचतोय बॅटिंग करण्याकरता. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. थोडी मिसफिल्ड जरूर होती, पण दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज इंटरेस्टेड नव्हते. सिंगल धावेसोबत सध्या एकूण 32 धावा दाफलकावर. 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. पहिल्या डावाचे अजूनही अंतिम 2 बॉल बाकी आहेत. यावेळेला मी सॅम स्टोक बॉल हवेत. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय पण थोडा दूर राहिला. सतीश होते त्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेसोबत एकूण धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या 34-34. लॉस ऑफ 5 विकेट. स्टील 1 टू गो. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न. बॉल अधिकचा काळ हवे जरूर होता, पण गोलंदाज पोहोचू शकले नाही सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. एक सिंगल धाव, याचबरोबर डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 35 धावा बनल्या गेल्या रोहिदास नगरकडून आणि विजयासाठी एमजे स्पोर्ट्स दहेलीला 36 धावेचं छोटेखानी टार्गेट चेस डाऊन करावा लागेल. यानंतर होणारा सामना कॅप्टन पोचा. टॉस आपण लगेचच कव्हर करतोय. जनमान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात लिटिल स्टार धारोल हे 2 संघ आमने सामने असतील. कॅप्टन पोचा टॉस करतात दोन्ही टीम. एक सन्मान यानंतर आपण संपन्न करतोय. मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मुकेशजी बिशे यांचा सन्मान यानंतर संपन्न होतोय. मदनजी कथोरे यांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय. मायाची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं पुष्पगुच्छ देऊन मुरबाड नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मुकेशजी बिशे यांचा सन्मान संपन्न होतोय मदनजी कथोरे यांच्या शुभ हस्ते. चला कॅप्टन या. यानंतर होणारा सामना धारोल क्रिकेट संघाच्या संघाकडे उपस्थित आहे. जनमान बेलपाडा कॅप्टन उपस्थित व्हा और एनी टीम मेंबर या आपण लगेचच. चला सेकंड इनिंगला सुरुवात. दुसरा डाव सुरू होतोय. ऑलरेडी फिल्डिंग सेट झालेली रोहिदास नगरची. ओपनिंग पेअर पाठवा. एमजे स्पोर्ट्स दहेली 36 धाब्याचं टार्गेट आणि कशा पद्धतीनं या लो स्कोरिंग बॅटलमध्ये धावसंख्येचा पाठलाग केला जाईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात आवाज सुनील शेळके सरांचा. थँक्यू.
खूप खूप धन्यवाद दीपक बिराडे सर. गणपत खतोरे स्मृती चषक या स्पर्धेबरोबर आपण सगळेजण जोडलेलो आहोत. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, उद्घाटन दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिला डाव संपला. जिकडे धावपलकाकडे आपण नजर दिली तर धावा बनवले प्रथम खेळणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या रोहिदास नगर या संघाने 35 आणि 36 धावांचं आव्हान दैवली या संघाला पूर्ण करायचं आहे निर्धारित 5 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्व वेद्यात्मरूपा देवा तुची गणी सुसकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दसो अवधारी रोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. त्याचबरोबर ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचना ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साथ आणि मवाळ मितुळ आणि रसाळ शब्द देसे कळू अमृताचे, माझ्या मराठीचा बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके, अशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं मदनजी कथोरे त्याचबरोबर अमोलजी कथोरे आयोजित स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषकाच्या पहिल्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. सामन्याचा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. नानाविध क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इथे उपस्थिती लावलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखीही काही मान्यवर या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी येत आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर दोन मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने लिटिल स्टार दारोळ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना बेलपाडा या टीमला आपण पाहणार आहोत. मुरबाड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक नितीनजी एगडे त्याचबरोबर रोहनजी तेलवणे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या दोघांचंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू उजबेष्टीच्या बाहेरचा कट केलेला आहे. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट अत्यंत चांगली होती. भरधाव वेगाने चेंडू सीमारेषेच्या दिशेने निघालेला असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. याच दरम्यान 3 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात मिळत आहे. माफक चेस करण्याचं आव्हान आलेलं आहे ते म्हणजेच दहिवली टीमच्या. कुठे ना कुठे गोलंदाजांनी पहिल्या डावामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली. ज्यावेळेस तुमचे गोलंदाज पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी करतात त्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये माफक धावसंख्येचा पाठलाग करण्याची संधी मिळते. आणि तो प्रतिकार मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज वसीम, क्षेत्ररक्षकाने टिपला जेल, फलंदाज मयूर यांचा डाव संपला. चांगला झेल दरम्यान आपण बघितला तो म्हणजेच 38 सर्कलच्या उंबरठ्यावर टिपलेला आहे. त्या क्षेत्ररक्षकाने त्याचं कौतुक असेल. छोटे क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल चांगला टिपला. यावेळेस इथे पायांमध्ये चेंडू ठेवला होता. इथेही झेल होण्याची शक्यता होती. अलीकडच्या क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर तुम्ही लक्षात घेतला तर या पद्धतीचे झेल अभय बऱ्याचदा होताना आपण बघत असतो. परंतु इव्हेंच्युअली आपण पाहिलं की इथे चेंडूवर पकड मिळवता आली नव्हती. त्या क्षेत्ररक्षकाला क्रॅम्प केलं होतं फलंदाजाला. खरं तर लोअर फुलटॉस होता. जिकडे इच्छा असेल तिकडे खेळू शकला असता फलंदाज, परंतु या अगोदर एक मोठे फलंदाज बाद झाले. त्याचाच परिपाक म्हणून या फलंदाजाने शांत राहणं तिथे पसंत केलं होतं. प्रभाच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्विच केलं होतं स्वतःला. बॅकअप अवेलेबल आहे परंतु त्याच्याही त्याने चूक झाली. याच दरम्यान जिकडे एक धाव पूर्ण होणं शक्य होतं तिथे धाव मिळाल्या 2. धावपलक पुढे जाते. 21 धावांचा आतापर्यंत विचार केला तर धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 6 वर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण सगळेजण बघत आहोत. बघा यष्टीरक्षकाच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत या अगोदर त्याने त्यांचा भ्रमणध्वरी बाहेर काढला होता
आणि याचमुळे आता 1 धावेंची पेनल्टी मिळत आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. असं काय करू नका, अलीकडचं क्रिकेट फार प्रोफेशनल आहे. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा वारंवार आपण बघतो. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण अलीकडे तुम्ही एक षटक हाताळता, एक षटक हाताळत असताना एक फलंदाजाला बाद करता, त्याचबरोबर फक्त 7 धावा खर्च करता, तर ते षटक तुम्ही चांगलं हाताळलेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं, पहिलं धावपल करू धावा 7, 1 गडी बाद. उपस्थित सर्वांचं सारिका ग्राउंडमध्ये सहर्ष स्वागत. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याचमुळे याच दरम्यानचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं नाही. एकूण धावा बनलेले आहेत 16. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी होत आहे ते म्हणजे दहिवली टीमच्या वतीने. करंट रन रेटचा विचार केला तर अत्यंत चांगला रन रेट इथे मेंटेन केलेला आहे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. रिक्वायर्ड रन रेट हा जवळजवळ 5.6चा आहे. करंट रन रेट 10.5 पेक्षा अधिकचा असताना आपण सगळेजण बघत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले ते म्हणजेच रोहन. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला, क्षेत्ररक्षक उपस्थित, पंचांच्या अगदी बरोबर पुढे आता हा झेल टिपण्यात आलेला आहे. त्याचमुळे आणखी एका फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे, तो म्हणजेच सौद्या गोलंदाजाने. षटकारानंतर लागोपाठचा दुसरा बळी त्याने मिळवला. बाहेरच कमिट झाला होता फलंदाज, मन बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्व निर्धारित फटका मैदानाच्या आतमध्ये त्याला सजवायचा होता. आमचे स्क्वेअर लेग पंच मयुरेश मार्के यांच्या अगदी समोर हा झेल तिकडे संपन्न झालेला आपण पाहिला.
पूर्वनिर्धारित फटके कधी कधी तुमच्या बाजूने जात असतात, त्यातून कधी कधी धावा तुम्हाला मिळत असतात, परंतु प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही खेळपट्टीवर नव्याने जाता दाखल होता त्यावेळेस एक फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आलेले असाल तरी थोडा वेळ तुमच्यासाठी तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे. कंडिशन्स समजून घेणं गरजेचं आहे, विकेटचं बिहेवियर समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही इम्प्रोवाइज क्रिकेट खेळू शकता, परंतु थोडी अति घाई झाली असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचीच पेनल्टी पे करावी लागली बॅटरला. समोर ठेवल्या चेंडू, चांगला फटका, कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह आणि यावेळेस गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत असताना चेंडू सीमा पार. ग्रेट हिट, 4 रन्स. तर या प्रधान फटका खेळला, फ्रंट लेग पुढे सरसवला आणि काय फटका खेळलेला या फलंदाजाने. बॉडी बॅलन्स अत्यंत चांगला, हेड पोझिशन चांगली, कॉन्टॅक्ट चांगला त्याचबरोबर प्लेसमेंट सुद्धा चांगली आपल्याला पाहायला मिळाली. एव्हरीथिंग वॉज गुड इन दॅट शॉट. अल्टिमेटली हॅज गॉट 4 रन्स. ऑन साइडला खेळत आहे, टो एंडला चेंडू आदळतोय, क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडूवर पकड मिळवता आली नाही. डीप मध्ये बॅकअप अवेलेबल आहे. बॅकअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. बॅकअप अत्यंत महत्वाचं असतं. बॅकअप देणाऱ्या क्षेत्ररक्षकाने चेंडू आडून फेकी केली. याच दरम्यान धावा मिळाल्या 2 आणि षटकं संपली 2. एकूण धाबा बनलेले आहेत 22, 3 गडी बाद. इथून पुढे 14 धाबांची गरज, 18 चेंडूचा खेळ शेष. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जात आहे. वसीम सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. यावेळेस खेचून मारलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड झाली. क्षेत्ररक्षकाने इथे माणुसकी जपलेली आहे. साधा सोपा झेल दरम्यान सुटला. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, त्याचबरोबर विधी क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी ज्यांची गेली अनेक वर्षापासून आपण पाहिलेली आहे, असे क्रिकेट मित्र ॲडव्होकेट सचिनजी वाकचौडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवर 1 धावा येतोय, दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलेला आपण सगळेजण बघत आहोत. एकूण धावा आतापर्यंत बनलेले 23-23. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथेही क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चांगल्या पोझिशन मध्ये आले, परंतु झेल इथेही सुटला. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला फार मोठं महत्व आहे. सुटलेले झेल तुम्हाला पराभवाच्या खोल गर्दीकडे घेऊन जाऊ शकतात. बऱ्याचदा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. सामने जिंकत असणारे सामने तुम्ही गमावू शकता. अशी अनेक उदाहरणं अनेक मॅचेस आपण सगळेजण देऊ शकतो. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला सामने जिंकायचे असतील तर झेल घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तो झेल तिकडे सुटला. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुल लेंथ उजव्या हाताच्या फलंदाजापासून चेंडू दूर नेण्याचा प्रयत्न केला जाते वसीम नावाच्या गोलंदाजाच्या वतीने. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. जवळजवळ 10 चेंडू फेकलेले आहेत, 9 धावा खर्च केलेले आहेत, 1 गडी बाद केलेला आहे. लेग कटरचा चांगला मारा आणि त्याचमुळे आउटसाइड एज. इथे हा झेल जर संपन्न करता आला असता क्षेत्ररक्षकाला तर महत्वाचा फलंदाज बाद होऊ शकला असता. रिसेंट पास्ट मध्ये आपण पाहिलं की या 5-6 चेंडूमध्ये जवळजवळ 3 झेल सुटलेले आहेत. आणि असं ज्यावेळेस तुमचे क्षेत्ररक्षक करतात त्यावेळेस बऱ्याचदा पराभव अटळ असतो. त्याच दिशेने हा डाव सुद्धा निघालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकासाठी हल्ल्याची ही संधी मिळाली नाही. चेंडू त्याचा अंतिम साध्य साधलं. हा चौकार.
चांगला फटका प्रोड्यूस केला शेवटच्या चेंडूवर. अगोदरच फलंदाजाने ठरवलं होतं या पद्धतीने फटका खेळायचा आहे. स्वतःची बॉडी पोझिशन चेंज केली, त्याचबरोबर बॅटची ग्रिप चेंज केली, बॅटच्या मधोमध घेतला आणि गॅपमध्ये ढकललं होतं चेंडूला. 30 तर बनलेले आहेत. बदलापूरचे सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजीदादा कथोरे यांचं आगमन होत आहे या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी. विनंती असेल शिवाजी दादा, तुम्ही मुख्य प्रवेशद्वारामधून मैदानाच्या आतमध्ये येऊ शकता. 6 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बाबू खाडे यांचं आगमन होते. बाबू सहर्ष स्वागत. सहा धावांची गरज आहे. 1 big hit can finish this match, but it should be sixer. चांगली फलंदाजी आपण पाहिलेली. फलंदाज मनोजच्या वतीने आतापर्यंत 8 धावांवर खेळतोय. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा डाव खेळत असताना तुमची गेम असेसमेंट चांगली असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे एक रोड मॅप असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने पाहायला मिळतात. 3 गडी गमावलेले आहेत, परंतु 30 धावा आतापर्यंत धावपलकोर जोडलेले आहेत दैवली टीमच्या फलंदाजांनी. 6 धावांची गरज आहे. स्टार्टिंगला बॅटर भूषण 4 चेंडूचा सामना करत असताना 7 वर खेळत आहेत. नवीन गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून येतोय. बदलापूर परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये, ज्याने गेली अनेक वर्षापासून चांगली कामगिरी केलेली आहे, असं दर्जेदार व्यक्तिमत्व सन्माननीय शिवाजीदादा कथोरे यांचं मुख्य मंचावर आगमन. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. कमी गतीने चेंडू हातात आहेत. फलंदाज सुद्धा व्यवस्थितरित्या न्यायात आहेत चेंडूला. कसोटी क्रिकेटमध्ये या पद्धतीची दृश्य अनेकदा तुम्हाला पाहायला मिळतील. अलीकडचं क्रिकेट, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट, हे कमी षटकांचं होत चाललेलं आहे. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, त्यातच या पद्धतीचे फटके बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळत नसतात, परंतु या फलंदाजाने तो दाखवला. एक धाव त्याला मिळाली स्टार्टिंगला. या बेसवीतील बॅटर मनोज. अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे झाला होता. चेंडू पैचा संपर्क आला नाही आणि त्याचबरोबर चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. हा चौकार मिळाला. मैदानी पंच व्हाईट बॉल होता. यस, आणि याचबरोबर हा सामना इथे संपलेला आहे. सामना जिंकला तो म्हणजेच दहिवली टीमने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. रोहिदास नगर चांगलं क्रिकेट खेळलात. शिस्त क्रिकेटमध्ये तुम्ही दाखवली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक. बेलपाडा टीम कॅप्टन, आपण जिथे कुठे असाल लगेचच तुम्हाला संपर्क साधायचा आहे. बेलपाडा टीम, चला आपण उशीर करू नका. यस, बेलपाडा टीम दाखल होत आहे. तुमचं स्वागत. नाणेफेक लगेच संपन्न करायची आहे आपल्याला. या झालेल्या अगोदरच्या सामन्यातील सामन्यावर खेळाडू आपण निवडत आहोत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू गोलंदाज गौरव, ज्याने 2 षटका हाताळली, 2 विकेट्स मिळवल्या, 13 धावा खर्च केल्या. गौरव या सामन्यातील सामनावीर